माझं नाव संजय बापूराव गायकवाड, पांकी नंबर 1, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. काल काल 11/3/2026 रोजी डोकरी रस्ता ते गोलपस्ती मार्गे बिरवाडी रस्त्याची पाहणी करण्यासाठी तलाठी भाऊसाहेब व सर्कल भाऊसाहेब समक्ष पाहणी करण्यासाठी आमच्या रस्त्याला आलती. भारत देशमुख यांच्या तक्रारीवरून भारत देशमुख यांचा माझ्या वाद 2017 पासून आहे. म्हणजे त्या त्या रस्त्या संदर्भातचा ती पाहणी कराय त्याच्या अगोदर मागच्या 2-3 महिन्यात तहसीलदार मॅडम सुद्धा आल्या होत्या. त्यांनी बी समक्ष पाहणी केली. मी रस्ता कुठेही अडवलेला दिसला नाही त्यांना. पुन्हा सर्कल भाऊसाहेब व तलाठी भाऊसाहेबाला कुठं सुद्धा रस्ता अडवलेला नाही. माझ्याकडून रस्त्याला दगड सुद्धा देखील पडलेला नाही. तरी सुद्धा ही जाणून बुजून मला 2017 पासून कोर्टाचा स्टे जैसे ते असताना सुद्धा जाणून बुजून माझ्या तालीचा नुसकार करण्यासाठी शाळेचे नाव पुढे करून ही माझ्यावर विनाकारण ताल फोडण्यासाठी माझ्यावर तक्रार दिली. शाळेचे नाव पुढे करून शाळेच्या मुलांचा पालकांचा माझ्याकडे सगळ्यांच्या सह्यांनिशी पत्र आहे की आमच्या मुलांना कुठली अडचण नाही. शाळेच्या अध्यक्षाचं सुद्धा माझ्याकडे पत्र आहे की आम्हाला शाळेची कुठली अडचण नाही. शिक्षकांनी मुख्याध्यापकाने कुठल्याही एकाही माणसाने माझ्या विरुद्ध तक्रार दिलेली नाही. आता काय नेमकं तुमच्याकडे काय तहसीलदारांचे काही आता माझ्याकडे 3 तहसीलदाराचे निकाल आहेत. ही रस्त्याचा नकाशा माझ्या गटाचा नकाशा आहे संपूर्ण समोर. माझ्या गटाच्या नकाशात ह्याच्यात रस्त्याचा कुठेही उल्लेख नाही व रस्त्याचा नकाशा नाही. हे नकाशा नेमका कुठला काय नकाशा 9/3/2026 चा आता नवीन नकाशा आहे. ज्या गटाविरुद्ध तक्रार दिलेली अतिक्रमण म्हणून दावा दाखल केलेला आहे माझ्यावर यांनी, त्या भारत देशमुख यांनी. तर ही 4 खालचं गट वरचं 4 गट आणि दोघाच्या मधनं बांध आहे. त्या बांधावरनं आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून त्यांचं 2-4 फूट माझं 2-4 फूट म्हणून आमच्या एकामेकाच्या संमतीने आम्ही रस्ता स्वतःचा सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून केलेला आहे. असा रस्ता असताना ह्याचा कुठेही पुनर्वसनचा ह्याचा कुठेही उल्लेख नाही. ह्याच्यात कुठेही शासनाचा नकाशा नाही. नकाशा नसताना एक पुनर्वसनचं पत्र आहे. ही म्हणते ती पुनर्वसननी रस्ता केलेला आहे. पुनर्वसनचं माझ्याकडे पत्र आहे. पुनर्वसननी मला लिखी दिलेलं आहे की ह्या रस्त्याचा कुठेही रस्त्याचा उल्लेख नाही. ही रस्ता कुठेही त्याचं रेकॉर्ड नाही असं माझ्याकडे पत्र दिलेलं आहे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी. ती बी आता नवीन आहे गेल्या 2005व्या महिन्यातलं 2025च. ही बघा पुनर्वसनचं पत्र. उपविभागीय अधिकारी उजनी प्रकल्प पुनर्वसन विभाग, जुना कोर्ट किल्ला विभाग करमाळा, धनंजय बापूराव गायकवाड, मोजे वांगी नंबर 1, डोकरी रस्ता ते बिरवाडी रस्ता गोलपस्ती मार्गे. संदर्भ आपला अर्ज 9/5/25 रोजी विनंती अर्ज. उपरोक्त संदर्भी विषयानुसार आपण उपविभागीय कार्यालयाकडे मोजे वांगी 1 ते डोकरी रस्ता ते बिरवाडी गोलपस्ती मार्गे याबाबत माहिती मिळण्याविषयी पत्रानुसार अर्ज केलेला होता. विभागीय कार्यालयात उपलब्ध असलेल्या अभिलेख व अंदाजपत्रकाची नोंद व तपासली असता सदर रस्त्याविषयी कोणती माहिती आढळून येत नाही. हे आपल्यासाठी माहितीसाठी दिलं मला पत्र त्यांनी. त्याच्यानंतर 2025 चा शासनाचा जी.आर. शासनाच्या जी.आर. मध्ये काय उल्लेख आहे? एखाद्या वादग्रस्त शेत पानन रस्त्या संदर्भात न्यायालयाच्या मनाई आदेश जैसे ते असल्यास कोर्टाचे अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असं कोर्टात जी.आर. मध्ये सुद्धा उल्लेख आहे. कोर्ट कमिशन दिसतं का? सगळं दिसायला पाहिजे. हे कोर्ट कमिशनने कोर्टाने कमिशन नेमलेलं होतं आणि स्वतः कमिशन माझ्या रस्त्याला आलेलं आहे. आणि पूर्ण रस्ता बघितलेला आहे कोर्टाने. कुठेही रस्ता आम्ही अडवलेला त्यांना दिसला नाही. तर त्यांनी असं दिलेलं विवाहित रस्ता हा दररोज वापरात असून तो दगड माती मुरमाचा आबाडबाबाड रस्ता आहे असं कोर्ट कमिशनने दिलेलं आहे. ही तहसीलदार
24/10/2017 तहसीलदारचा निकाल आहे. माझ्या विरुद्ध कोर्टात जैशी ती ऑर्डर असून सुद्धा प्रत्येक वर्षी 5 वर्षाला का 3 वर्षाला साहेब बुद्धून येते. त्या टायमाला ही प्रत्येक नवीन साहेब आला की हे असं लेटर देते, माझ्या विरुद्ध तक्रार करते. वेगळ्या एकदा पोरांच्या नावावर, एकदा स्वतःच्या नावावर, एकदा दुसऱ्याच्या नावावर, 3 पोरं त्याला अशी बदलून आदलून माझ्या विरुद्ध तक्रार देते. तर ही तक्रारीचा तहसीलदारने साहेबांनी तक्रारीचं काय दिलं तरी विषयाकरता सदर आदेश कोर्टाकडून विषयाकरता प्रकरणी जैशी ती परिस्थिती आदेश असल्याने पुढील आदेश येईपर्यंत आपला अर्ज तात्पुरती स्वरूपाचा निकाली काढलेला आहे याची आपण नोंद घ्यावी. ही पहिला तहसीलदारचा निकाल. आता हे काही दुसरा तहसीलदार साहेब समीर माने त्यांनी काय दिले 27/3/2023 म्हणजे 17 पासून 23 किती वर्ष झाली बरोबर त्यांचं टायमिंग नवीन बदलून आली टायमिंग झालंय. मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5 अन्वये वादी यांचा दिनांक 12/10/22 रोजीचा अर्ज कोणत्याही कारवाईशिवाय निकालाशिवाय काढून टाकण्यात येत आहे. ही दुसरं तहसीलदार साहेबांचा अर्ज. आणि आता ही तिसरा पवार साहेब कोण येते ह्यांचा तिसरा अर्ज बघा. प्रस्तुत प्रकरणी मंडळ अधिकारी जेऊर यांनी सादर केलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता सदर अतिक्रमण कोणी केले हे समजून येत नसल्याने उपाधीक्षक भू अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत रस्त्याच्या हद्द व खुणा निश्चित करणे उचित होईल. सदर खुणा हद्द निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण झाले असल्यास सदरचे अतिक्रमण काढण्यात येईल. सबब आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे. ही तिन्हीच्या तिन्ही तहसीलदार साहेबाचा आदेश येत असं. आणि नंतर ही त्याच्या अगोदर 2017 माननीय न्यायालयाने ताल व ताली लगत जैसे ती ऑर्डर दिलेली आहे. ताल व ताली लगत मग ताल व ताली लगत अतिक्रमण केलंय म्हणताय म्हणल्यावर मग मोडल्याशिवाय कसं निघणार ही. जर रस्त्याला मुरुम टाकला तर माझ्या तालीवरून सगळी वाहनं जाणार. असा माझ्यावर अन्याय होतोय ना. असं झालं नाही पाहिजे ना. दुसरी शिवाय प्रशासनाने सत्य जरी सगळं सांगितलं तरी प्रशासनाला नेटाने म्हणते की जाऊ द्या आम्हाला मुरुम टाकू द्या, जाऊ द्या आम्हाला मुरुम टाकू द्या, कुठनं का व्हायना टाकू द्या, आम्हाला मुरुम टाकू द्या. मग प्रशासन तसं नाही ना करणार. प्रशासनाला सगळी माणसं शेतकरी सगळी सारखी पण प्रशासनाला नेटाने अशी म्हणते ती. पण प्रशासन तसं चुकीचं सगळी माणसं सारखी असल्यामुळे चुकीचं प्रशासन करीत नाही. मग प्रशासनावर थोडीफार शंका घ्याय बघते ती मुदाम आमचं करीत नाही म्हणून. पण प्रशासनाने कुठलं चुकीचं केलेलं नाही. प्रत्येक वेळेस मॅडमने प्रत्यक्ष येऊन बघितलंय. कालच्या मंडळ अधिकाऱ्यांनी तलाठी भाऊसाहेबांनी सगळं ग्रामस्थ असताना समक्ष सगळं बघितलंय. कुठेही रस्ता अडलेला नाही, एकही रस्त्याला दगड नाही. दुसरीकडल्या बाजूने दगड येत पण माझ्या बाजूने एकच सुद्धा रस्त्याला दगड नाही. फक्त शाळेचं नाव पुढं करून पुन्हा काय म्हणतो मला 3 एकर जमीन आहे माझी किळीन उच जात नाही त्याच्यामुळे नाव कशाचं पुढं करतो शाळेचं. हे असं नाही पाहिजे ना. मग शाळा 2017 पासून बंद आहे का? आतापर्यंत चालूच आहे ना. मग इतक्या दिवस कशी शाळेला अडचण आली नाही? म्हणजे ह्या वर्षातच कशी यायला लागली? ह्या वर्षात त्याला कुणीतरी असा पर्याय सांगितला. स्वतःच पोरग शाळेचा अध्यक्ष केला. पहिला अध्यक्ष काढून टाकला. ज्या अध्यक्षाने आम्हाला लिखी दिलंय की आमची शाळेविषयी तक्रार नाही आणि पालकांनी बी लिखी दिलंय ही सगळी माणसं त्यांनी काढून टाकली. स्वतःच पोरग अध्यक्ष केलं. पोरगी बारकी शाळेत घालून स्वतःच पोरग कुठल्या पालकाच्या सह्या नाही त्या काय नाही त्या सगळं बेकायदेशीर करून स्वतःच्या पोराला अर्ज लिहायला लावून मग जिल्हा अधिकाऱ्याकडे जा, पुन्हा कुठल्या मंडळ अधिकाऱ्याकडे जा, तहसीलदार साहेबाकडे जा, असं हे जे काम चालू होतं या. आणि सारखं आम्हाला 12 महिने सारखं ह्या कागदपत्र घेऊन आम्हाला पळावं लागते येणाकरण काय नसताना. आपले जे रस्त्याचा आता वाद सुरू आहे त्या अनुषंगाने ज्या हद्दीत पुन्हा कायम करणं असं त्या संदर्भात काही अर्ज देणं किंवा इतर काही बाबी झालेली आहेत का, करणार आहात का? रस्त्या संदर्भात आता कोर्टात चालू आहे. 2 महिने 3 महिन्यात आमचा निकाल लागेल. बोर्डावर केस आलेली आहे आणि तहसीलदार साहेबांचा 3 निकाल आहेत. आता जे बी मॅडमनी समक्ष सगळं परिस्थिती पाहणी करून गेले ते. आणि कालचं बी मंडळ अधिकारी तलाठी भाऊसाहेब सगळं बघून गेले ते प्रत्यक्षात. कार्यालयातून आपण जागा मोजणी संदर्भात काय तसे अर्ज करणार आहात आपण सांगत होता.
आता आम्हाला आम्ही आता उद्या मॅडम कडे जाणार आहे, काय करायची सगळी कागदपत्र घेऊन जाणार. आमचं म्हणणंच आहे पहिल्यापासून की आम्हाला रस्ता देण्याची कुठली अडचण नाही. आम्ही काय 6 फूट 7 फूट किती पण रस्ता नियमाप्रमाणे असेल शासनाच्या त्याप्रमाणे आम्ही द्यायला तयार आहे. पण आमचा हद्द पुन्हा कायम करूनच द्यायला तयार आहे आम्ही. कारण हद्द पुन्हा नाही तर काय केल्या तर पूर्ण रस्ता माझ्या रानातनं माझ्या चालीवरून जाते. उद्या पाऊस पडला की माझी चाल वाहून जाणार, सगळं होणार. आणि ही शाळेचं नाव पुढं करतोय. शाळेचं नाव पुढं करून जिल्हा अधिकाऱ्याला अमक कर तमक कर. आम्हाला पण त्या गोष्टी येते त्यांना. माझ्याकडे तर सगळे रेकॉर्ड क्लिअर आहे. आम्ही पण त्या गोष्टी करू, आम्ही पण उपोषणाला बसू, आम्ही पण सगळ्या गोष्टी करू. आत्महत्याचं हे जर काय आमच्या माझ्या तर बांधालाच झाड येते. मग असं अन्याय झालं तर आम्हाला पण करायचं, तसं करायचंच म्हणल्यावर. पण या मार्गाला जाण्यापेक्षा हद्द पुन्हा कायम करून रस्ता देण्यास आम्ही तयार आहे ना. आम्ही कुठं नाही म्हणतोय. आम्ही नाही म्हणलं तर आम्हाला दोषी धरा तुम्ही, पण आम्ही तयार आहे. महिन्यात करू द्या, 2 महिन्यात करू द्या, 3 महिन्यात करू द्या, 15 दिवसात करू द्या. 15 दिवसात आम्ही रस्ता द्यायला तयार आहे. दया आम्हाला द्यायचा आहेच रस्ता. कारण पुढच्या येणाऱ्या जाणाऱ्याला कायमचा रस्ता लागणार, त्याच्यामुळे आम्हाला द्यायचा. मस्त रस्ता नकाशात नाही, पुनर्वसनच्या रेकॉर्डात नाही. आम्ही शेतकऱ्यांनी मिळून केलेला रस्ता, ह्याच्यात कुणाचा हक्क नाही. तरी पण आम्हाला आपल्या गावातली माणसं किंवा आपल्या शेजापाजारी जवळची माणसं असते ती म्हणून आम्हाला सगळ्यांनी मिळून आम्ही काढलेला आहे. आम्हाला रस्ता द्यायचा आहे, पण हद्द पुन्हा कायम केल्याशिवाय नाही, असं आमचं म्हणणं आहे. शासनाला कुठल्याही दिवशी धरू नये. शासनाने प्रत्यक्ष चांगली पाहणी केलेली. त्यांना बळजबरीनं जर एखाद्याच्या रानात घाल म्हणलं तर शासन कसं घालील, कसं एखाद्यावर अन्याय करीन? असं करू शकत नाही. शासन सगळ्याच आहे. शासन काय पुन्हा एकट्या माणसाचं नाही. ती जर बळजबरीनं घालतो म्हणलं तर शासन घालणार नाही. तसं हद्द पुन्हा कायम करूनच शासन रस्ता त्यांना देणार आणि आम्ही बी देऊ. शासनाचं सगळं ऐकू आम्ही शासनाने मोजणी केल्यावर.